राज्यावर सध्या अवकाळी पावसाचं संकट आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे। या पावसामुळे बळीराजा चिंतेत आलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, यामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी तापमान वाढलंय तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। आज देखील या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलेलं आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, मका, हरभरा, द्राक्ष, डाळिंब पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहील आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो। पुण्यात देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय, त्यामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे, त्यामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय। आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून या ठिकाणी अवकाळी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, अहमदनगर, सातारा, पुणे, संभाजीनगर, जळगाव आणि जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे।